रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील घोडिवली, नावंडे, अंजरुण व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षापूर्वीचा घोडिवली-अंजरुण रस्त्यावरील असलेला पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। या पुलाला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडल्याने तसेच हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत उभा असून 2 दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे 4 ऑगस्टला या पुलावरून पाणी गेल्याने धोका आणखी वाढलाय। तरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। घोडिवली नावंडे या गावात 2.5 ते 3 हजाराहून अधिक लोकवस्ती आहे। या पुलावरून दररोज हजारो लोक, शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी तसेच वाहनांची रहदारी असते। तर या पुलावरील काँक्रिटीकरणाला देखील खड्डे पडल्याने त्याला डबक्याचं स्वरूप प्राप्त झालं असून यामुळे दुचाकी वाहनांना खड्डे लक्षात येत नसून ते अपघाताला कारणीभूत ठरतायत। यातच या जुन्या पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती वर्तवली जात असल्याने पावसाळी या पुलावरून प्रवास करणे मोठ्या जिकिरीचे बनत असल्याचं नागरिकांनी सांगितले। असे असले तरी संबंधित प्रशासन, राजकीय पुढारी याकडे कानाडोळा करत असल्याचं दिसून येत असल्याने गेल्या काही वर्षांपासून पुलाची डागडुजी झाली नाही। तरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत पुलाची दुरुस्ती करावी जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर काटावले यांनी केली आहे। या पुलाची दुरावस्था बघितलेली आज तुम्ही बघत असाल, खूप जुना पूल आहे। नेहमी या पुलाची दुरावस्था लोकवाहिन्यांमार्फत ही दाखवलेली आहे, परंतु अजूनही राजकीय पुढारी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील ह्यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे। ह्या पुलावरून जात असताना त्यांच्या लक्षात येते तरी पण कोणाची इच्छाशक्ती नाही की हा पूल लगेच बनला पाहिजे। त्याच्यानंतर इथून येणारे जीव मुठीत घेऊन जाणारे शाळकरी विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, येणारे पाहुणे असतील ज्यांना तर माहितीच नाही, पण रात्री येताना त्यांना पण समजणार नाही, किंवा गावातली ग्रामस्थ असतील, ह्या सर्वांना जीव मुठीत घेऊन इथून जायला लागतं आहे। पण अजूनही कोणाची इच्छाशक्ती कुठल्याही राजकीय पुढाऱ्याची नाही किंवा शासकीय अधिकाऱ्याची। तर मी तुमच्या वृत्तवाहिनीच्या मार्फत मी एक विनंती करतो की ह्या पुलाचं काम लवकरात लवकर हो जेणेकरून मोठी दुर्घटना टळली जाईल।